म्हणून असे भविष्यामध्ये असं होऊ नये त्या दृष्टीने आपण त्याकडे सुद्धा लक्ष द्यावं. ठराव क्रमांक 13, पत्रकारामध्ये सक्षम व प्रभावी वृत्ती जोपण्यासाठी राज्य शासनाकडून तालुकास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करणे तसेच राज्याच्या विविध भागातील संस्कृतीचे अभ्यास करण्यासाठी प्रेस टूर आयोजित करण्यात यावे. यामध्ये म्हणजे जसं पहिल्या सत्रामध्ये ॲडव्होकेट यडतकरजींनी म्हटले की एक कार्यशाळा असावी, तर या दृष्टिकोनातून जिल्हाधिकाऱ्यांमार्फत जर काही कार्यशाळा जर आयोजित झाल्या, आता इलेक्ट्रॉनिक मीडिया आलेला आहे त्या दृष्टीने म्हणजे कॉम्प्युटराईज म्हणजे बातम्या कशा पाठवायच्या, त्यामध्ये कसं वृत्तसंकलन करायचं, असे कार्यशाळेचं आयोजन आपल्या शासनाकडून झालं तर एक तो पत्रकार संघाला, सर्व पत्रकारांना एक त्यामधून एक न्याय मिळेल. ठराव क्रमांक 14, ग्रामीण व शहरी प्रिंट व इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये काम करणाऱ्या सर्व पत्रकार व प्रतिनिधींना शासकीय व खाजगी दवाखान्यामध्ये विनाशुल्क सुविधा मिळण्यात याव्या, त्याबाबतचा आदेश शासनाने कळावा. पत्रकारांना शासकीय दवाखान्यामध्ये सुविधा दिल्या जावं असा शासनाचा आदेश आहे, परंतु जे दुर्धर आजार असतात ते दुर्धर आजारासाठी खाजगी दवाखान्यामध्ये जावे लागते, परंतु त्याबाबतचा आदेश कुठेच नाही आहे. मी आपल्याला एक विनंती करतो या माध्यमातून आपण शासनाकडे पाठपुरावा करावा. लोकशाहीच्या 4थ्या स्तंभामध्ये ऑनलाईन मोबाईलचा अतिरेक होऊ नये याकरता केंद्र शासनाचे माहिती मंत्रालयाअंतर्गत मोबाईल ॲप, पोर्टल, यूट्यूब नोंदणी करण्यात यावी. आज जर आपण पाहिलं तर कोणीही यूट्यूब आणि पोर्टलचा वापर करत आहे, त्यावर कुठलंच काही बंधन नाही आहे. तर या अधिवेशनाच्या दृष्टीने मी आपल्याला विनंती करतो, एक शासनाचे प्रतिनिधी म्हणून आपण त्या दृष्टीने ते केंद्र शासना, हा विषय केंद्र शासनाच्या अंतर्गत येतो, त्यामुळे आपण ते नोंदणीच्या दृष्टीने लक्ष द्यावं. ठराव क्रमांक 16, ग्रामीण व शहरी पत्रकारांना लघुउद्योगाकरता बिनव्याजी कर्जाची सवलत मिळावी. हा विषय आपल्या आमचे काही पत्रकार म्हणजे पूर्ण वेळ काम करत नाही, कारण पूर्ण वेळचं काम करत होतं त्यांना कोणी ते एक पगारी आहे, आणि पगारी म्हणजे कार्यालयामध्ये ठराविक कर्मचारीच काम करतात. बाकी सर्व जवळपास 75% काही शहरामध्ये किंवा काही ग्रामीण भागामध्ये काम करतात. अशा अनेक पत्रकार आहेत की त्यांना हा आपला व्यवसाय सांभाळून आपल्याला एक छंद म्हणून हे वृत्तपत्राचं काम करीत आहे. तर त्यांना एक छोटासा एक लघुउद्योग करण्याकरता जर बँकेतर्फे बिनव्याजी जर कर्ज दिलं गेलं तर त्यांच्या एक कुटुंबाकरता एक सहकार्य होईल, त्या दृष्टीनेसुद्धा आपण एक लक्ष द्यावं. ठराव क्रमांक 17, ग्रामीण व शहरी पत्रकाराकरता राज्य शासनाचे माहिती मंत्रालयाअंतर्गत अधिस्वीकृतीमध्ये जाचक अटी कमी करून वृत्तपत्र क्षेत्रात 5 वर्ष झालेल्यांना अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी. आजच्या या अधिस्वीकृतीचे जे फॉर्म आहेत किंवा ज्यांना जी अधिस्वीकृती देण्यात येते त्यामध्ये इतक्या काही जाचक अटी आहे. त्या पहिल्या सत्रामध्ये आदरणीय विलासभाऊ मराठे त्या शासकीय समितीवर होते, त्यांनीसुद्धा सांगितलं की ग्रामीण पत्रकारांना अधिस्वीकृती देण्यात यावी. त्यांनी ठरावसुद्धा केला, सन्माननीय यदुजी जोशी त्यावेळेस अध्यक्ष होते म्हणतात, परंतु तो ठराव अजूनही अंमलात आला नाही. ठराव क्रमांक 19, वृत्तपत्र एजंट वृत्तपत्राचा आत्मा आहे. ते उन्हाळा, पावसाळा, हिवाळ्यामध्ये कशाची तमा न बाळगता वृत्तपत्राचे वाटप घरोघरी करीत आहे. त्यांची कामगार मंत्रालयाअंतर्गत नोंदणी करून त्यांना सुविधा देण्यात यावा. हा दादासाहेब, कामगार मंत्रालयाअंतर्गत वृत्तपत्र एजंटला जर घेतल्या गेलं तर जे काही विषय आहे ते अर्धे विषय या ठिकाणी म्हणजे मोकळे होतात. त्यांना ज्या काही सुविधा आहेत, त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाला थोडंफार मदत, त्यांच्या घरगुती काही घर बांधकाम करता मदत, अनेक विषय त्यांची जर नोंदणी केल्या गेली कामगार मंत्रालयाअंतर्गत त्या दैनिक एजंटची, जसे वृत्तपत्र वार्ताहर प्रतिनिधी आहे त्याचप्रकारे एजंटचा सुद्धा या वृत्तपत्र क्षेत्रात महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळं हा विषयसुद्धा महत्त्वाचा आहे. ठराव क्रमांक 20, वृत्तपत्र व इलेक्ट्रॉनिक मीडिया वार्ताहर व प्रतिनिधींना अनेक अपेष्टा सहन करीत वृत्तसंकलन करावे लागत आहे. कोरोना काळामध्ये त्यांना फ्रंटलाईन दर्जा शासनाने दिला, परंतु त्याबाबत शासकीय मान सुविधा मिळाल्या नाही. यांची कामगार मंत्रालयाअंतर्गत नोंदणी करण्यात यावी. महाराष्ट्र शासनाने पत्रकारांना फ्रंटलाईन दर्जा दिला कोरोना काळामध्ये, परंतु नंतर तर त्यावर काहीच केलं गेलं नाही, काही आदेश नाही, काही नाही. मग फ्रंटलाईन दर्जाचा विषय काय होते किंवा त्याबाबतीत काहीतरी व्हायला पाहिजे ना, पण काहीच केलं गेलं नाही. ठराव क्रमांक 21, पत्रकार जनसामान्याचा प्रतिनिधी म्हणून लोकशाहीचे 4थ्या स्तंभाचे रक्षण करीत आहे. त्यामुळे महाराष्ट्र विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त आमदारमध्ये पत्रकार संघाचे पदाधिकारी देण्यात यावे, ज्यामुळे वृत्तपत्र इलेक्ट्रॉनिक मीडियाचे प्रश्न व त्यामध्ये कार्य करण्याचा सर्वांच्या प्रश्नाला चालना मिळेल. अशा प्रकारचे आपण या ठिकाणी 21 ठराव मांडलेले आहेत आणि हे 21 ठराव आपण संमत केले असे
बरोबर आहे ना? सर्वांनी टाळ्या वाजवला याचा अर्थ सर्वांनी या ठरावाला अनुमोदन दिलेले आहे असे मी समजतो. आणि आदरणीय या ठिकाणी आपले सन्माननीय आमदार प्रतापदादा अडसळ आहेत. आपल्या या मागण्याचा ते पाठपुरावा करतीलच. वेळ कमी असल्यामुळे मी पुस्तकामध्येच हा ठरावाचा विषय घेतला. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात त्या सर्वांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. माझे 2 शब्द संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. बंधू आदरणीय नानकभाई आहूजा, मंचावर उपस्थित असलेले माझे मित्र, आमचे युवा नेते, भारतीय जनता पार्टीचे आमदार माननीय प्रतापदादा अडसळ, मंचावर उपस्थित असलेले सर्व अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी, माझे मित्र मनोहरराव सुने, युसुफ खानजी, सुरेश सवळेजी, अशोक पवारजी, कैलास बापू देशमुखजी, राजेंद्र भुरेजी, अशोक याऊलजी, माणिकराव ठाकरेजी, मनोहरराव चरपेजी, रवींद्र मेंढेजी, बाळासाहेब सोरगेवकरजी, प्रदीप जोशीजी, राजेंद्र ठाकरेजी, माझे मित्र संजय शेंडेजी, या ठिकाणी उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, संपूर्ण महाराष्ट्रातून ग्रामीण भागात प्रामुख्याने काम करणाऱ्या पत्रकारांनी आपण सगळ्यांनी आपल्या या संमेलनाला, अधिवेशनाला अतिशय चांगला प्रतिसाद दिला. कोरोनातल्या 2-3 वर्षाच्या एकूण पडलेल्या सवयीनंतर आज पहिल्यांदा असा छान मोठा कार्यक्रम एकत्रितपणे आपल्याला सगळ्यांनाच पाहायलाही मिळतो आणि तुम्हालाही तो अनुभवायला मिळत असेल. असं एक चांगलं गेट टुगेदर पत्रकारांचं त्यातल्या त्यात या ठिकाणी झालेलं आहे. मी ग्रामीण पत्रकार संघाचं त्याबद्दल मनपूर्वक अभिनंदन करतो की त्यांनी एक चांगलं संघटन या निमित्ताने महाराष्ट्रामध्ये उभं केलेलं आहे. मित्रांनो, आता मनोहरजी सुने यांनी साधारणतः 21 ठराव या इथे मांडले आणि हे ठराव फार काही नवे असं मला वाटत नाही. 2-3 ठरावांचं स्वरूप नवं असेल. बाकी आपल्या या ज्या मागण्या आहेत, म्हणजे मी 20 वर्षापूर्वी, आता 30 वर्ष झाले, 20 वर्ष पत्रकारिता केली, 10 वर्षानंतर राजकीय पक्षात काम करतो आहे. 30 वर्षापूर्वी पत्रकारितेत आलो तेव्हाही याच मागण्या होत्या, त्या आजही त्याच आहेत. याचा अर्थ असा आहे की लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणून पत्रकारितेकडे पाहिलं जातं. पत्रकारांचं महत्त्व राजकारण्यांना वैयक्तिक जीवनात वाटतं की माझी प्रसिद्धी झाली पाहिजे, माझा प्रोजेक्ट पुढे आला पाहिजे, मला व्यापक प्रसिद्धी मिळाली पाहिजे आणि तेवढ्यापुरतं तो पत्रकारांना महत्त्व पण देतो. पण संघटितरित्या पत्रकारांचे काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न मार्गी लावले पाहिजे, या बाबतीत प्रामुख्याने तो दोष राजकीय मंडळींनाच द्यावा लागेल. या बाबतीत ते कमी पडत आहेत असं आपण अत्यंत स्पष्टपणे, निश्चितपणे त्याचा निष्कर्ष आपण असा काढू शकतो. छोटे छोटे प्रॉब्लेम आहे आणि मला असं वाटतं की यासाठी ठराव पण करण्याची गरज नाही. उदाहरण म्हणून आपल्याला सांगतो की आता याच्यात एक मागणी होती की तालुका स्तरावर पत्रकार भवन झालं पाहिजे. आता अमरावती जिल्ह्याचं जे पत्रकार भवन, आपलं पहिलं पत्रकार भवन जे श्रमिक पत्रकार संघाने बांधलं, नानक भैया आणि त्यांच्या टीमनी त्यावेळी जे काही परिश्रम केलेले होते त्यांच्यामुळे एक जागा महानगरपालिकेकडून आपल्याला ऑलरेडी उपलब्ध झालेली होती. आणि यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनामध्ये आपले विखे पाटील, जेव्हा अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री होते, राधाकृष्ण विखे पाटील, आम्ही त्यांना एक वेळा भेटायला गेलो आणि त्यांना आम्ही म्हटलं की पत्रकार भवन नाही आहे अमरावतीमध्ये, आम्हाला पत्रकार भवन पाहिजे. तर त्यांनी तात्काळ एकही क्षणाचा विलंब न करता नाविन्यपूर्ण योजनेमध्ये समावेश केला आणि पत्रकार भवनाची इमारत बांधण्यापुरता जो निधी असतो तो एक रकमी आमच्या हातामध्ये दिला. जर राधाकृष्ण विखे पाटील अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री असताना जिल्हा स्तरावर जर हे करू शकतात, तर इच्छाशक्ती असेल तर पालकमंत्री तालुका स्तरावर देखील हे करू शकतात. मला या पालकमंत्र्यांना म्हणायचं नाही बरं, म्हणजे अमरावतीच्या पालकमंत्र्यांच्या बाबतीत मी नाही बोलत आहे. कुठल्याही वैयक्तिक टीका टिप्पणी हा त्याच्यामागचा उद्देश नाही. पण एवढ्या सगळ्या गोष्टींवर इतके हेड्स असताना, इतका पैसा खर्च होत असताना एक छोटंसं पत्रकार भवन, त्याला काही 5-10 हजार स्क्वेअर फूट जागा थोडी लागते काही. अमरावतीचं पत्रकार भवन जर 2000 स्क्वेअर फूट जागेमध्ये होतं तर कधी तालुक्याचं पत्रकार भवन 1000, 1200, 1500 स्क्वेअर फूट जागेमध्ये लागतं काय. एक छोटासा हॉल
पत्रकार परिषदेला काही 1000 लोकांचा हॉल नाही लागत, एक छोटा हॉल लागतो. तिथे सगळ्या पत्रकारांना नीट बसता येतं, त्यांनी गावातला एकोपा वाढतो, वातावरण चांगलं निर्माण होतं, सोय होते. इथे पळा तिथे पळा तिथे पळा, त्याच्यापेक्षा एका ठिकाणी बसून सगळ्यांना ही सोय होते. ते काही कठीण नाही आहे, फक्त इच्छाशक्तीचा अभाव आहे आणि पॅरलली आपल्या पाठपुराव्याचाही अभाव आहे. दोन्ही गोष्टी आहेत. तर आम्ही देखील आमचे जे काही वैयक्तिक इंटरेस्ट असतात, आपले इंटरेस्ट असतात आणि काही आपल्या बॅनरचे इंटरेस्ट असतात. मी या सगळ्या मर्यादा समजू शकतो बरं, कारण की मी पत्रकारितेत 20 वर्ष होतो आणि म्हणून सांगतो की काही इंटरेस्ट आपले असतात आणि काही इंटरेस्ट आपल्या बॅनरचे असतात. मी ज्या बॅनरसाठी काम करतो त्या बॅनरचे काही इंटरेस्ट असतात, काही माझे वैयक्तिक इंटरेस्ट असतात. या 2 इंटरेस्ट पायी बरेचदा सांघिकपणे सामूहिकपणे जो पाठपुरावा त्याचा व्हायला पाहिजे तो होऊ शकत नाही. मला असं वाटतं की तुम्ही हा चांगला प्रयत्न एकत्रितपणे करण्याचा करतायत, हा अतिशय चांगला आहे आणि त्याच्यामुळे या मागण्या, या तऱ्हेच्या ज्या मागण्या तात्काळ निकाली लागू शकतात त्या तात्काळ निकाली लागतील अशी एक अपेक्षा या तुमच्या संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी दिसते आहे. आता काही अडचणी आहेत, मनोहरराव बोलले त्याच विषयाला मी खरं म्हणजे वेगळं बोलणार होतो, पत्रकारितेच्या स्तरावर बोलणार होतो, पण मला असं वाटतं की त्यापेक्षा या अडचणी जास्त महत्त्वाच्या आहेत. आता पत्रकारिता करताना 20 वर्ष पूर्ण वेळ पत्रकार म्हणून काम करताना भैया आपल्याला माहिती आहे, नानक भैयांनी शेवटी मला नानक भैयांनीच पत्र दिलं होतं. म्हणजे मी एका वृत्तपत्राचा पूर्ण वेळ प्रतिनिधी होतो आणि मला फ्रीलान्सर म्हणून ॲक्रिडिटेशन मिळवावं लागलं होतं. मला एका मोठ्या वृत्तपत्राचा जिल्हा प्रतिनिधी असताना मला फ्रीलान्सर म्हणून अधिस्वीकृती घ्यावी लागली होती आणि अधिस्वीकृती घेताना मग माझे मोठे भाऊ म्हणून नानक भैयांनी एक पत्र दिलं, एक प्रभुदयाल जयस्वालजींनी दिलं दुसरे मोठे भाऊ म्हणून. असे पत्र जमा करून अधिस्वीकृती घ्यावी लागली आणि ती पण घेण्याच्या मागे सगळ्यांनी प्रेरित केलं की अधिस्वीकृती घे, कारण की अशा लोकांजवळ संजय सेंडे सर, अशा लोकांजवळ अधिस्वीकृती होती की ज्यांना अमरावतीत कोणी पत्रकार म्हणून ओळखतच नाही, ज्यांचा पत्रकारितेशी कशाचा संबंध नाही, कवडीचा. मस्त गले लठ्ठ दुकान लावून बसलेला होता अमरावतीमध्ये, त्याचं नाव सरकार दरबारी पत्रकार म्हणून आहे आणि मी रात्रंदिवस टोले घेऊन आलो आणि माझं नाव पत्रकार म्हणून नाही. ही आपली वेदना आहे की नाही? ही आपली वेदना आहे. या वेदनेवर काय तोडगा काढायचा दादा तो विधिमंडळामध्ये काढला पाहिजे, पण हा काढला पाहिजे. पत्रकार ही एक ॲटिट्यूड आहे, पत्रकार ही एक वागणूक आहे, पत्रकार ही एक जात आहे. म्हणजे मी बरेचदा गमतीने म्हणतो, मला पुष्कळ म्हणतात की तू खूप फटकळ आहे. म्हटलं हो, आता मी 20 वर्ष हा धंदा केल्यावर मी फटकळ नाही राहणार तर चांगल्या तोंडाचा कसा राहील? म्हणजे चांगल्या माणसाची व्याख्या काय असते? चांगल्या माणसाची व्याख्या असते की तो कोणाच्याही कामात नाक खुपसत नाही, तो चांगला माणूस. आता पत्रकारांना नाक नाही खुपसलं तर होईल कसं? त्याला नाक खुपसावंच लागते. आज चांगल्या माणसाची दुसरी व्याख्या काय? जो खातो, जो खाऊ घालतो, त्याच्या अन्नाला जागतो तो चांगला माणूस. आता आपण अन्नाला जागायला लागलो चालेल का? ज्याचं खाल्लं त्याचं वाजवलं, हा पत्रकारितेचा मेन गुण आहे, प्रमुख अंग आहे. तेराही खाया तेरे कोई पजाया. खावं तर लागेल आणि वाजवावी लागेल, दोन्ही काम करावं लागेल. तर ही एक ॲटिट्यूड आहे पत्रकार. ही एक पत्रकार हा एक जात आहे. पत्रकार एक ओळखूच येतो तो पत्रकार आहे म्हणून. तो सहजासहजी ॲक्सेप्ट नाही करत कोणती गोष्ट. त्याच्या मनामध्ये लगेच ते 5 W काय, एक H, व्हॉट, व्हेअर, व्हेन, हाऊ, हे त्याच्या तोंडावर दिसते की अरे याला काही पचनी पडलेलं नाही गड्या. तर त्यांच्या अस्मितेचा हा विषय आहे. आणि नेहमी असं असतं, म्हणजे याच्यामध्ये आपण काही आपल्या सिस्टीमला दोष नाही देणार, पण नेहमी जे गोष्टी जे लाभ योग्य माणसांना मिळाला पाहिजे ते योग्य माणसांपर्यंत मिळत नाही, कारण की त्यातल्या पळवाटा तुमच्या माझ्यापेक्षा तुमच्या माझ्या क्षेत्रात नसलेल्या लोकांना शोधता येतात आणि त्याचा लाभ घेता येतो म्हणून ते पहिले घेतात. आणि मग लाभार्थी खरे पत्रकार न ठरता, तुम्हाला माहिती आहे असा एक मोठा वर्ग आहे, त्यांच्याबद्दल न बोललेलं बरं, पण तो वर्ग मग हावी होतो आपल्यावर. मग गावातल्या एखाद्या प्रामाणिक पत्रकाराच्या समोर तो सांगतो की तेरे पास आहे का कार्ड, अधिस्वीकृती नाही आहे, त्याच्याजवळ आहे, त्याला बस बुकट आहे, तू तिकीट काढ. तो
तो फुकट जातो मस्त बसमध्ये बसून, तो सगळे लाभ घेतो. तो पहिल्या रांगेत बसतो. पंतप्रधानांचा दौरा झाला तर त्याचं नाव यादीत असते तिकडल्या, की याला येऊ द्या आतमध्ये. आणि आमचा तालुका वार्ताहर बिचारा वणवण दूर तिकडे पब्लिकमध्ये बसून तिथून फोटो काढून राहिला. ही स्थिती असते. आणि म्हणून या बाबतीमध्ये एक राज्य स्तरावर सखोल चिंतन होऊन काही आचारसंहिताही ठरल्या पाहिजे आणि काही चांगले निकष, काही चांगले निर्णय हे पत्रकारांच्या दृष्टीने झाली पाहिजे. याच्यातली सगळ्यात महत्त्वाची जर योजना, कुठला जर ठराव तुम्ही मांडला असेल तर दादा हा सगळ्यात शक्य ठराव आहे. हा सहज शक्य आहे की म्हाडामध्ये LIG, MIG, HIG असे वेगवेगळे ग्रुप्स असतात. हायर इन्कम ग्रुप, लोअर इन्कम ग्रुप, मिडियम इन्कम ग्रुप. आणि म्हाडा स्वतः बिल्डिंग बांधते आणि त्या ग्रुपनुसार अलॉट करते. आता पत्रकारांमध्ये प्रॉब्लेम काय होतो बरेच ठिकाणी, म्हणजे मी अमरावतीच्या पत्रकार संघात काम केला म्हणून मनोहरराव स्पष्ट बोलतो. प्रॉब्लेम असा होतो की मी आहे एक पत्रकार आणि अमर दुसरा पत्रकार आहे. आता अमर HIG मध्ये बसू शकतो आणि मी LIG मध्ये बसतो, तर आम्ही दोघंजणं एकाच सीमारेषेवर येत नाही. त्यामुळे त्यांनी ठरवावं म्हाडानी. पण म्हाडानी हा निर्णय केला पाहिजे की आम्ही अमरावती शहरामध्ये, अमरावती जिल्ह्यामध्ये, अचलपूरमध्ये, परतवाड्यामध्ये, चांदूर बाजारमध्ये आम्ही ज्या काही स्कीम्स बांधणार आहे त्यातली एक स्कीम ही एक्सक्लुझिव्हली पत्रकारांसाठी राहील. पत्रकार संघटनांनी त्या कॉलन्या डोक्यावर घेऊ नये, उरावर घेऊ नये. त्याच्यामध्ये भांडणं होतात, ते टोकाला जातात, एकमेकांचे वाभाडे काढले जातात, त्याच्यातले दोषच शोधले जातात. म्हणून मग सरळ म्हाडाने निर्णय केला पाहिजे. आणि तो निर्णय खरं म्हणजे सगळ्यांनी आपण स्थानिक ठिकाणी जर आपल्या ठिकाणी प्रेशर आणलं तर सगळे आमदार, सगळे विधिमंडळात देखील तसा ठराव पारित होऊ शकतो की पत्रकारांसाठीच्या फ्लॅट स्कीम्स या म्हाडाने तयार कराव्या. जो ज्या ग्रुपमध्ये बसेल त्यांनी त्याचं घर घ्यावं. तुमच्या माझ्यावर आरोप नाही की तुम्ही पैसे जमा केले, तू HIGत बसला आणि मला LIGत बसवलं. तुझी स्थिती आहे, तू HIGत जाऊन बस. एक स्कीम LIGसाठी करावी, एक MIGसाठी करावी. HIGवाल्यांनी मागूच नये, त्यांनी पत्रकार HIGमध्ये असू नये खरं म्हणजे. पण असेल तर त्यांनी मग त्याचा बंगला बांधावा मोठा. तर ही स्थिती एक आदर्श स्थिती येऊ शकते. ती आणण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की ज्यांचा आवाज, म्हणजे जे मोठ्या बाळ रडल्याशिवाय आई पण त्याला दूध नाही पाजत. त्यामुळे आपण जेवढ्या ताकदीने रडू तेवढ्या ताकदीने आपल्या समस्या दूर होतील. आणि म्हणून याचं सगळ्याचं उत्तर आहे की संघटना. आणि म्हणून संघटनेमध्ये तुम्ही सगळेजण एकत्र आले आहात, याचे फळं आपल्याला सगळ्यांना चांगले भेटतील. पॅरलली मला एक पत्रकारितेत दीर्घकाळ काम केला म्हणून मला पॅरलली आपल्याला सगळ्यांना एक आव्हान करावंसं वाटतं की तंत्र खूप छान झालं. पूर्वी म्हणजे दुपारी 3 वाजता जर कार्यक्रम झाला तर भैयांनी नवभारतमध्ये काम केलेलं आहे. दुपारी 12 वाजता जर कार्यक्रम झाला तर कार्यक्रम सोडून पहिले फोटोग्राफरकडे जावं लागायचं, फोटो धुवावा लागायचा, मग त्याचा ब्लॉग बनवावा लागायचा, तो ब्लॉग नागपूरला पाठवावा लागायचा, फोन करावा लागायचा, नागपूरहून तो ब्लॉग पेपरमध्ये जायचा आणि दुसऱ्या दिवशी छापून यायचा. आता तंत्र विकसित झालेलं आहे. जेव्हा मित्रांनो तंत्र विकसित असतं की एका सेकंदात मी इथे बोलतो आहे हे सगळीकडे पाहिलं जातं. मी इथे बोलतो आहे, या हॉलच्या बाहेर निघायच्या आधी अमरावतीमध्ये तुम्ही माझा मेसेज कन्वे करू शकता सगळ्यांना. इतकं छान तंत्र विकसित झालं आहे. मग तंत्र जर विकसित झालं आहे तर आमचं स्किल कमी पडतं का याचा विचार आपण केला पाहिजे. आपण स्किल्ड झालं पाहिजे. आपण हे तंत्र आत्मसात केलं पाहिजे, हे तंत्र अवगत केलं पाहिजे. आणि हे तंत्र अवगत करताना स्वतःचा दर्जा सांभाळला पाहिजे. दर्जा ही एकूणच पत्रकारितेच्या बाबतीमध्ये, म्हणजे तुम्ही TV वर बातम्या ऐका, अमर माफ करा, शेंडे सर माफ करा, TV वर संजय सर बातम्या ऐका, तिकडून अँकर फील्डवरच्या माणसाला प्रश्न विचारतो की का रे इथे असं होणार आहे का, तो पहिला शब्द वापरतो नक्कीच. अरे काही डिक्शनरीत लिहून ठेवला आहे का की नक्कीच शब्द वापरला पाहिजे? नका वापरू ना, कंटाळवाणा झाला. पण शब्द येत नाहीत याचं कारण काय माहिती आहे का, की शब्दांचा संग्रह मुळात आपला कमी आहे. जर मला वाचिक म्हणजे भाषेचा वापर जर करायचा, मला वाचा वापरायची आहे, 2 आहेत ना, एका पत्र म्हणजे इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये वाचा वापरायची आहे आणि प्रिंट मीडियामध्ये लेखणी वापरायची आहे. तर वाचेमध्ये मला शब्द येत नाहीत याचा अर्थ माझा शब्दांचा संग्रह कमी आहे. मग आम्ही ह्या सगळ्या प्रगत तंत्रज्ञानामध्ये आमचा दर्जा अधिक सुदृढ व्हायला पाहिजे. पण का तर काय माहीत, विशिष्ट पुरवण्या जर सोडल्या तर आज हे वाचलं आणि आजचा दिवसभर आज डोक्यावर त्याचा इम्पॅक्ट आहे असं मॅटर दुर्दैवाने कमी झालं. वाचनीय अजिबातच नाही असं मी म्हणत नाही, पण हे कमी झालं. आणि हे कमी होण्याचं कारण काय, तर कमी होण्याचं कारण की
या दर्जाकडे आम्ही आमच्या वैयक्तिक विकासाकडे पण लक्ष दिलं पाहिजे की मी पत्रकार आहे तर मी अधिक चांगला पत्रकार कसा होईल, मी चांगलं लिहितो तर अधिक चांगलं कसं लिहील, मी बोलतो तर मी अधिक चांगलं कसं बोलेल, माझ्याजवळ शब्दसंग्रह नसेल तर मी अधिक वाचन कसं करेल, त्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी आहेत त्या करण्याचा देखील प्रयत्न केला पाहिजे. कारण की शेवटी असं आहे की सामान्य माणूस काही कादंबऱ्या वाचत नाही, सामान्य माणूस वृत्तपत्रच वाचतो, सामान्य माणूस टी व्हीच पाहतो. त्याच्यावर बराचसा इम्पॅक्ट हा आपला आहे हे लक्षात ठेवलं पाहिजे. आणि मग आता आपला इम्पॅक्ट कसा गेला पाहिजे त्या दृष्टीने आपण आपल्याला तयार करण्याचाही प्रयत्न या आजच्या या संमेलनाच्या निमित्ताने करावा, असं तुम्हाला या ठिकाणी एक माझ्या मनातलं गुज बोलून दाखवतो. आपण सगळ्यांनी मला या ठिकाणी बोलवलं, आपल्या मंचावर माझा सन्मान केला, आठवण ठेवली. माझ्या हे सगळे अमरावती जिल्ह्यातले जेवढे काही पत्रकार या मंचावर बसलेले आहेत हे सगळे माझे सहकारी आहेत. यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे, खूप. म्हणजे एखाद्या वेळी तरुण भारताचे पत्रकार मनोहरराव सुने असतील आणि आम्ही सुरेश सवळेंना फोन केला, त्यांनी असं कधी म्हटलं नाही की तू मला कशाला फोन करू, तुझा वार्ताहर तर मनोहर सुने आहे. मग सवळे असतील, मधुभाऊ कुलथे असतील, यांनी सगळ्यांनी एक परिवार म्हणून अमरावती जिल्ह्यामध्ये काम केलेलं आहे. मला जिल्ह्यातला अनुभव फार चांगला आहे. आमच्या अशोकराव बसलेले आहेत, त्यांच्याशी तर भांडावंच लागत होतं पहिले. कुठे गेले ते? हां हाय अशोकराव पवार. हो, तर ते म्हणजे आल्यावर ऑफिसमध्ये आल्यावर भांडणापासूनच सुरुवात होत होती. पहिल्या अंगावर 5 बातम्या पाठवल्या, एक नाही लागत, असं नाही तसं नाही. मग अशोकराव बसा. तर या लोकांनी खूप चांगलं सहकार्य केलं. या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार मानतो. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. थांबतो, मला एक कार्यक्रम आहे महत्त्वाचा, पूर्वनियोजित त्याच्या आधीपासून ठरलेला, म्हणून मी नानकभाई प्रतापदादा यांची अनुमती मागून आपल्यासमोर पहिले हजर झालो. खूप खूप धन्यवाद. तंत्रज्ञानानं आता आपण प्रगत झालं पाहिजे असा एक सुंदर संदेश या अधिवेशनाच्या निमित्तानं शिवराजदादांनी दिले आहे. धन्यवाद दादा. एक दौर था जब सिर्फ कागज और कलम था, अब तो रफ्तार बढ़ गई है, मानो कायनात बदल रही है. विचार तोच असला तरी आता आम्ही तंत्रज्ञानानं प्रगत होत चाललो आहे असं आताच दादांनी सांगितलं आहे. लेखणी तीच असली तरी माध्यम फक्त बदलत चालली आहे. आपली लेखणी कायम राखीत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघानं नव्या युगाला, नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारत अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाची वेबसाईट प्रक्षेपित केली आहे. मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण त्या वेबसाईटचं लोकार्पण या प्रसंगी करीत आहोत. मी सर्व सन्माननीय प्रमुख अतिथींना विनंती करते की त्यांनी पत्रकारांनी जनतेच्या हितार्थ तयार केलेल्या या वेबसाईटचं या प्रसंगी लोकार्पण करावं. सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी जनतेच्या हितार्थ पत्रकारांनी तयार केलेल्या या वेबसाईटचं या प्रसंगी उद्घाटन करावं. आदरणीय प्रदीपदादा अडसळ, शिवराजजी कुलकर्णी आणि सर्व सन्माननीय अतिथींच्या हस्ते आपण या वेबसाईटचं लोकार्पण या ठिकाणी करीत आहोत. शिवराजदादांच्या म्हणण्याप्रमाणे आपण आता विज्ञानानं प्रगत जितकं झालं आहे तितकं तंत्रज्ञानानं देखील प्रगत व्हायला पाहिजे आणि त्याची प्रचिती आजच या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण घेतो आहे. नक्कीच पुढच्या काळामध्ये, पुढच्या अधिवेशनादरम्यान आपण अधिक प्रगत झालेलं दिसेल याच देही आणि याच डोळी. सर्व मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी वेबसाईटचं लोकार्पण संपन्न होत आहे. माननीय प्रतापदादा अडसळ, माननीय शिवराजजी कुलकर्णी आणि सर्व सन्माननीय प्रमुख अतिथी यांच्या शुभ हस्ते या वेबसाईटचं या ठिकाणी लोकार्पण झालं असं या ठिकाणी मी जाहीर करते. आणि या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आपल्या सर्वांना या वेबसाईटच्या देखील प्रक्षेपणाच्या शुभेच्छा देते. खरंच हा देखणा सोहळा या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला बघायला मिळतो आहे. हा खरंच फार मोठा आनंद आहे आणि तो द्विगुणित पुढच्या अधिवेशनात नक्कीच होईल अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करते. सर्व सन्माननीय अतिथींचे विशेष आभार.
आज मला या ठिकाणी सांगताना अतिशय दुःख होतं आहे की आज या भव्यदिव्य सोहळ्याला, भव्यदिव्य अधिवेशनाला माननीय बच्चूभाऊ कडू येणार होते, पण त्यांच्या आईचं निधन झाल्यामुळे ते येऊ शकले नाही. आणि पण त्यांनी आपल्याला शुभेच्छा दिलेल्या आहेत. माननीय सुरेशरावजी सवळे, केंद्रीय महासचिव, हे त्या शुभेच्छा आपल्याला या प्रसंगी वाचून दाखवतील. त्यांच्या आईंच्या प्रती आपण या ठिकाणी श्रद्धांजली अर्पण करूया. राज्यमंत्री बच्चू कडू यांचा संदेश. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या रौप्य महोत्सव अधिवेशनात उपस्थित मान्यवर व पत्रकार बांधवांचे हार्दिक अभिनंदन. अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रात उद्घाटक म्हणून मला निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी पत्रकार संघाचे वेबसाईटचा शुभारंभ माझ्या हस्ते होणार होता, परंतु या अधिवेशनाचे पूर्वसंध्येला माझ्या आई इंदिराबाई यांचे निधन झाल्याने मी उपस्थित राहू शकलो नाही. पत्रकार संघासोबत मी नेहमीच जुळलो असल्याने पत्रकारांच्या मागण्यांचा सदैव पाठपुरावा करणार आहे. अधिवेशनाला माझ्या हार्दिक शुभेच्छा. बच्चू कडू, राज्यमंत्री. करोनाचा काळ हा महामारीचा काळ होता. त्यात अनेक संकटं आली आणि आमचे बहुतेक कार्य करणारे, आमच्या सोबतीत राहणारे कार्यकारी सहकार्यकारी आम्हाला सोडून निघून गेले. पण हा काळ असा होता की प्रत्येकजण मदतीला धावून जात होता आणि या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण त्या काळात झालेल्या हानीला आपण पूर्ण करू शकत नाही, पण एक मदत आपण नक्कीच या अधिवेशनाच्या निमित्तानं त्या कुटुंबाला देऊ शकतो. करोना महामारीच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या दैनिक देशोन्नतीचे पत्रकार सचिन सुंदरकर यांच्या पत्नीला मी मंचावर आमंत्रित करते. आणि त्यांची आई जी आहे, दैनिक देशोन्नतीचे पत्रकार सचिनजी सुंदरकर, त्यांच्या पत्नी आणि आईंना मी मंचावर आमंत्रित करते. जिल्हा अध्यक्ष, उपाध्यक्ष मंचावर येतील अशी मी आपल्याला आदराची विनंती करते. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं आपण एक अल्पशी भेट या प्रसंगी या कुटुंबियांना करतो आहे. खरं तर हा मदतीचा हात आहे आणि या महामारीच्या काळात शर्तीनं लढणाऱ्या या सासूसुनांचा सन्मान देखील आपण या प्रसंगी करणार आहोत. हा त्यांच्या धैर्याचा आणि त्या काळात लढाऊ वृत्तीने लढण्याचा काळ होता आणि त्याला सामोरे या सासूसुना गेल्या, त्यामुळे त्यांचा सन्मान आपण शाल देऊन करतो आहे. तसेच एक अल्पशी भेट देऊन देखील त्यांना सन्मानित करतो आहे. काश खुदा का कोई डाकिया होता, काश खुदा का कोई डाकिया होता, जो दूर गए हमसे उनका पैगाम लाया होता. माननीय प्रतापदादा अडसळ यांच्या हस्ते आपण एक अल्पशी भेट आपल्या सर्व कुटुंबियांच्या वतीनं, पत्रकार कुटुंबियांच्या वतीनं त्यांना देतो आहे. आणि आदरणीय स्वर्गीय सचिनदादा यांच्या चिमुकलीचा देखील आपण झाड देऊन सन्मान करते आहे, कारण तितक्याच शर्तीनं ती देखील लढली आणि पुढच्या काळात तिला लढायचं आहे आणि आता देखील ती लढत आहे. तिच्या लढण्याला ऊर्जा मिळावी म्हणून आमच्या पत्रकार बंधू आणि भगिनींच्या वतीनं हा तिला ऊर्जा देणारा सन्मान आपण तिचा करतो आहे झाड देऊन.
केवळ हा सन्मान नव्हता आणि केवळ ही अल्पशी भेट नव्हती, तर यापुढेही पूर्ण पत्रकार संघ या कुटुंबियांच्या पाठीशी असेल, खंबीरपणे त्यांच्या कुटुंबियांचं नेतृत्व करेल, अशी या ठिकाणी मी आपल्या सर्वांच्या वतीनं या कुटुंबियांना ग्वाही देते. आपण दुसऱ्या सत्रात देखील काही ऊर्जा देणाऱ्या समाज बांधवांचा सत्कार संपन्न करणार आहोत. आपल्या कार्यात उल्लेखनीय कार्य करीत आपली ऊर्जा इतरांना देऊन समाजासाठी उत्तरायी होणाऱ्यांना सत्काराचा अहेर या प्रसंगी आपण करीत आहोत. पहिले सत्कार मूर्ती आहेत मंजिरी अलोने. आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून देणाऱ्या मंजिरी अलोने हिला मी मंचावर आमंत्रित करते. जोरदार टाळ्यांनी आपण मंजिरी अलोनेला या ठिकाणी मंजिरी अलोने, जोरदार टाळ्या मंजिरीसाठी. माननीय आमदार प्रतापदादा अडसळ यांना विनंती करते की आणि सर्व मान्यवरांना विनंती करते की त्यांनी मंजिरी अलोनेचा या ठिकाणी सत्कार संपन्न करावा. आंतरराष्ट्रीय तिरंदाजी स्पर्धेत भारताला कांस्य पदक मिळवून दिल्याबद्दल आपण मंजिरीचा या ठिकाणी सन्मान करीत आहोत. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं. दुसरी सत्कार मूर्ती आहेत कुमारी साक्षी विनोदराव तोटे. साक्षी तोटे हिला मी मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते. राज्य व राष्ट्रीय धनुर्विद्या क्रीडा स्पर्धेत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक विजेती साक्षी आहे. आणि या स्पर्धेतच साक्षीच्या हाताला दुखापत झाली तरीही ती लढाऊ वृत्तीनं लढली, त्यामुळे तिच्यासाठी जोरदार टाळ्या. आणि पुढच्या काळात देखील तिला पुन्हा लढायचं आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी साक्षीचा आपण सन्मान करीत आहोत. खरं तर नेहमी गुरु आधी असतो. खरं तर नेहमी गुरु आधी असतात आणि शिष्य नंतर असतात, पण या ठिकाणी घडवलेल्या शिष्यांना आपणचा सन्मान आधी केला आणि नंतर आपण गुरुचा सन्मान करतो आहे. माननीय सदानंदजी जाधव, आंतरराष्ट्रीय धनुर्विद्या पंच आणि क्रीडा प्रशिक्षक यांना मी सन्मानपूर्वक मंचावर आमंत्रित करते. आदरणीय सदानंदजी जाधव. साक्षी आणि मंजिरी या दोघीही सरांच्या विद्यार्थिनी आहे. त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीचे ते गुरु आहेत आणि म्हणून या ठिकाणी आपण सदानंदजी जाधव यांना सन्मानपूर्वक आमंत्रित करतो आहे. सन्मानपूर्वक त्यांचा या ठिकाणी माननीय आमदार प्रतापदादा अडसळ आणि सन्माननीय प्रमुख अतिथींच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सत्कार संपन्न करीत आहोत. उरलेले सत्कार आपण थोड्या वेळानंतर घेणार आहोत. या ठिकाणी उपस्थित असलेले प्रमुख अतिथी माननीय नानकजी आहुजा यांना मी या प्रसंगी आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. आदरणीय नानकजी आहुजा. अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ के राष्ट्रीय सम्मेलन के अवसर पर मंच पर विराजमान आमदार प्रतापदादा अडसळ,
शिवराज जी कुलकर्णी जो अभी गए यहाँ से, इसके पूर्व सवेरे के कार्यक्रम के सभी अतिथि, यहाँ उपस्थित राष्ट्रीय अध्यक्ष मनोहर राव सुने, यूसुफ भाई खान, सुरेश चौड़े, अशोक पवार जी, कैलाश बापू देशमुख, राजेंद्र भूरे जी, अशोक याउल, सौभाग्यवती जयश्री पंडागड़े, माणिकराव जी ठाकरे, मनोहर राव चरपे, रविंद्र मेंढे, बाला साहेब सुरगीकर, प्रदीप जोशी तथा राजेंद्र ठाकरे, यहाँ उपस्थित सभी भाइयों और बहनों, मैं एक तो इस कार्यक्रम के अतिथि के रूप में, अध्यक्ष के रूप में आपका स्वागत करता हूँ। दूसरा, मैं प्राइम पार्क होटल की तरफ से आपका स्वागत करता हूँ। प्राइम पार्क हमने शुरू किया है ये, और मैं देख रहा हूँ लंबे समय से आपके इस ग्रामीण पत्रकार संघ के जो पदाधिकारी हैं किस तरीके से मेहनत कर रहे हैं। बीते करीबन 7-8 महीने से 9 महीने से कार्यक्रम कैसे लिया जाए, कहाँ लिया जाए, किस तरीके से इसको सुंदर बनाया जा सकता है। पालक मंत्री आएंगी या प्रताप दादा आएंगे, बच्चू भाऊ आएंगे, कलेक्टर को बुलाया जाए कि किसको बुलाया जाए, भोजन कैसा रखा जाए, सब लोगों की व्यवस्था कैसे की जाए। कम से कम ये हमारी 7-8-10 बार तो बैठ के इनके साथ में हो चुकी है। जो मेहनत और जो लगन से इन्होंने काम किया है उसका नतीजा है कि सारे हिंदुस्तान के, सारे महाराष्ट्र के पत्रकार ग्रामीण क्षेत्र से यहाँ पे आए हुए हैं। मैं आप सब लोगों का अभिनंदन करता हूँ जो आयोजक हैं। इतनी जिद्द और इतनी चिकाटी से काम करें तो ही सफलता मिलती है। पिछले 9 महीने ये क्या कर रहे थे, क्यों कर रहे थे, इसकी वजह यह है कि जब इन्होंने एक बार एक डेट निर्धारित कर ली तो उस समय कोरोना लग गया। दूसरी बार भी लगभग ऐसा ही हुआ, कहीं ना कहीं से डेट बदलती गई और अब जाके वो मुहूर्त निकला है। कोरोना का भूत तो अभी भी सवार है, लेकिन फिर भी कुछ ना कुछ रिलैक्सेशन मिला है जिसके कारण आज अब हम लोग यहाँ इकट्ठा हुए हैं। मित्रों, एक्चुअली अखबार जगत, पिछली बार भी मैंने बोला था, बहुत संक्रमण काल के दौर से गुजर रहा है। हम लोग एक मुसीबत के दौर से गुजर रहे हैं। परिस्थितियां अनुकूल नहीं हैं, विपरीत हैं, प्रतिकूल हैं। परिस्थितियां प्रतिकूल हैं। इलेक्ट्रॉनिक माध्यम बहुत आगे बढ़ चुके हैं। साथ में सोशल मीडिया पर भी बहुत बड़ी धूम है, यूट्यूब पर भी धूम है। हर आदमी छोटे छोटे ये निकाल रहा है, कहना चाहिए कि यूट्यूब के जो चैनल्स हैं वो निकाल रहा है, और आप लोगों की जो उत्कंठा है खबर पाने की वो तुरंत आपकी दूर हो जाती है, आपको तुरंत खबर मिल जाती है। इसके बावजूद अखबार एक विश्वसनीय माध्यम है, अखबार एक विश्वसनीय साधन है। आज भी अखबार का कोई जोड़ नहीं है। लोगों में भ्रम जरूर है कि अखबार संकट में है, लेकिन इस संकट से हम निकल जाएंगे, मुझे ऐसा लगता है, क्योंकि विश्वसनीयता का जो सवाल है, विश्वसनीयता केवल और केवल अखबारों के पास में है। लेकिन मुसीबतें कम नहीं हैं, मुसीबतें बढ़ती जा रही हैं। सरकारें सहयोग नहीं दे रही, वो चाहे केंद्र सरकार रहे चाहे राज्य सरकार रहे, वो ग्रामीण अखबार के पत्रकार रहें या शहरी पत्रकार रहें, किसी को भी सहयोग नहीं है, खास करके अखबारों को नहीं है। प्रताप दादा, एक बात बताऊं कि पिछले कोरोना के काल से 1.5-2 साल में, 2-2.5 साल में पत्रकार जगत पे मुसीबत का पहाड़ टूटा हुआ है। बहुत सारे अखबार बंद हो गए हैं, नेशनल दर्जे के अखबार बंद हुए हैं। ऐसा नहीं हुआ है कि सिर्फ यहाँ के लोकल बंद हुए, लेकिन बड़े बड़े अखबार बंद हो गए हैं। छोटे अखबारों के सामने अस्तित्व का संकट है ही। कोरोना के कारण हम लोगों को मजबूर होकर लोगों के वेतन कम करने पड़े, कटौतियाँ करनी पड़ी, हम वेतन नहीं दे पा रहे। कोरोना के कारण हम लोगों के सामने रोजगार का जो संकट खड़ा हुआ है, उसके अलावा सर्कुलेशन का बहुत बड़ा संकट खड़ा हुआ है। सर्कुलेशन का संकट ऐसा खड़ा हुआ कि शुरू में इस घर में अगर कोरोना है तो ये पूरा इलाका 1.5 किलोमीटर का कंटेनमेंट जोन घोषित कर दिया जाता था। फिर अगर
कहीं किसी और इलाके में निकला तो वो भी कंटेनमेंट जोन में चला जाता था। एक दिन में 10-10, 20-20 इलाके कंटेनमेंट जोन में चले गए, वहाँ कर्फ्यू लग गया, मार्केट बंद हो गए, तो अखबार का सर्कुलेशन टोटली ठप हो गया, हर जगह पे अखबार जाना बंद हो गए। ये कम नहीं था, ये कम नहीं था कि इसके बाद आज हमारे ऊपर जो आक्रमण हुआ है, एसटी डिपार्टमेंट का जो आंदोलन चल रहा है उसके कारण हमारे ऊपर आक्रमण हुआ है। एसटी गांवों में जा ही नहीं रही है। एसटी अखबार पहुंचाने का एक बहुत बड़ा माध्यम है। मेरा अखबार अगर धारणी पहुंचेगा, कुसुमकोट पहुंचेगा, तब तो मेरी बात है कि मैं वहां तक लोगों तक पहुंच पा रहा हूं। मैं लोगों तक पहुंच ही नहीं पा रहा, कभी कर्फ्यू के कारण, कभी कंटेनमेंट जोन के कारण, कभी बस की अनुपलब्धि के कारण। पूरे महाराष्ट्र का आलम यही है, पूरे हिंदुस्तान का आलम यह है। बसों का तो यहाँ का बहुत बड़ा एक कुचक्र है जिसके कारण हम फंस गए हैं। ये सब होने के बाद में अगर सर्कुलेशन नहीं है, हमारा सर्कुलेशन कम से कम 40 से 50%, टाइम्स ऑफ इंडिया से लेकर, लोकमत से लेकर मेरे अखबार तक के 40 से 50% सर्कुलेशन कम हुआ है। हमने रोजगार कम कर दिए, लोगों को निकाल दिया। ये परिस्थिति आ गई कि हम अखबार चला ही नहीं पा रहे, लोगों को क्या रखें, उनके वेतन कहाँ से दें। तो इन विकट परिस्थितियों से निकालने की जवाबदारी सरकार की है, लेकिन सरकार अपना मुंह मोड़कर खड़ी है, वो चाहे केंद्र सरकार रहे या राज्य सरकार रहे। एक धोरण होता था पुराने ज़माने में कि छोटे अखबारों को संरक्षण देने की जिम्मेदारी सरकार की रहती थी, छोटे पत्रकारों को संरक्षण देने की जवाबदारी सरकार की रहती थी। अब ऐसा नहीं है। अब सरकारें सोचती हैं कि छोटे अखबारों का अस्तित्व जरूरी क्यों है, वो इसको हतोत्साहित कर रही हैं। केंद्र सरकार ने बीते 3-4 साल पहले 5333 अखबार सारे हिंदुस्तान के जो दैनिक थे उनको डिस्क्वालीफाई कर दिया, और डीएवीपी की जो जाहिरात हमको मिलती थी वो नहीं मिल रही है। उसके अंदर प्रतिदिन अखबार जैसा अखबार भी है जो दुनिया के सब लोगों को, कम से कम हिंदुस्तान में चर्चित अखबार है कि प्रतिदिन नाम का एक अखबार निकलता है, लेकिन सरकार हम लोगों को सीरियस प्लेयर मानने को तैयार नहीं है। तो सीरियस प्लेयर कौन है? टाइम्स ऑफ इंडिया है, लोकमत है। बड़े अखबारों की तरफ झुकाव सरकारों का बड़ा है। राज्य सरकार का भी आलम यह है, केंद्र सरकार का भी आलम यह है, सर्कुलेशन की स्थिति यह है। कारपोरेट मार्केट के जितने भी विज्ञापन निकलते थे वो विज्ञापन मिलना लगभग बंद हो गए हैं। बड़े बड़े विज्ञापन निकलते, फुल पेज, हाफ पेज, मोटरसाइकिल, ऑटो रिक्शा, 4 व्हीलर, साबुन, सब विज्ञापन लगभग बंद हो गए हैं। अभी थोड़े थोड़े शुरू हो रहे हैं, लेकिन आमतौर पे बंद हैं। लोकल मार्केट की स्थिति यह है कि दुकानें बंद हैं, कर्फ्यू लगे हुए हैं, कस्टमर आ नहीं रहा है, तो दुकानदार विज्ञापन दे नहीं रहा है। हम लोग एक आर्थिक कुचक्र में फंसे हुए हैं। अखबारों को का अस्तित्व बचाना बहुत ज़रूरी है। अगर हम अखबारों का अस्तित्व नहीं बचाएंगे, मुझे लगता है कि लोकतंत्र ही खतरे में है, लोकतंत्र खतरे में पड़ जाएगा। आज आप माने नहीं माने, लेकिन आप लोगों तक के सूचना कैसे पहुंचाएंगे? आज मैं धारणी तक की सूचना नहीं पहुंचा पा रहा, आज मैं नागपुर के ग्रामीण क्षेत्रों तक के नहीं जा पा रहा, अमरावती डिवीजन के क्षेत्रों में नहीं जा पा रहा। अमरावती का पूरा डिवीजन मैं कवर करता हूं, लेकिन नहीं जा पा रहा मैं। टैक्सियाँ मैं कितनी चलाऊंगा और कैसे चलाऊंगा? तो ये कुचक्र है। प्रताप दादा, आप लोग विपक्ष में हैं, आप लोगों को तो आवाज़ उठानी चाहिए। केंद्र सरकार में आप लोग रूलिंग में हैं, रूलिंग में भी आपको आवाज़ उठानी चाहिए। मैं आगाह कर रहा हूँ कि आने वाले दिन अखबारों के लिए अच्छे नहीं हैं। हम लोग जिस तरीके से यहाँ ग्रामीण पत्रकार संघ के नेतृत्व में यहाँ पे इकट्ठा हुए हैं और एकता का परिचय दिया है, ऐसे एकता के परिचय की अखबार के मालिकों को भी सख्त आवश्यकता है, बहुत ज़रूरत है। अगर हम नहीं करेंगे तो ये आलम ऐसे नहीं दिखेंगे, ये मेले इस तरीके से दिखेंगे नहीं आने वाले दिनों में। आपको ग्रामीण क्षेत्रों में ये सब महसूस हो रहा होगा कि अखबार नहीं आ रहे, कब आ रहे, कितनी लेट आ रहे हैं, उनकी स्थिति क्या है, सर्कुलेशन कम हो गया है, पेजेस कम हो गए हैं, स्टाफ कम हो गया है। तो इस स्थिति से उबारने के लिए सरकारों का ध्यान बहुत ज़रूरी है। मैं आपके इस अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ से मेरे ख्याल से स्थापना से ही जुड़ा हुआ हूँ। 25 साल हो गए। 21 साल पहले तो मुन्ना भैया प्रदीप के इसमें हम नांदगांव में गए थे, उस समय प्रतिदिन का कार्यालय का भी उद्घाटन किया था, और वहाँ आपके अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ के एक बोर्ड का भी अनावरण किया था मैंने। 21 साल हो गए उस घटना को। इसके बाद में आपके हर कार्यक्रम में लगभग मैं रहा हूँ।
मुझे मौका एक बार बच्चू भाऊ कड़ू के साथ में भी पत्रकार संघ के कार्यक्रम में मुक्तागिरी में मिला था। बच्चू भाऊ हैं हमारे मित्र हैं, हमारे छोटे भाई हैं। प्रताप दादा अड़सड़ और यशोमती ताई पिछले बार जब हम मिले थे मोजरी में, तो आज हमको फिर से आप लोगों ने यहाँ मिला है। ताई नहीं आ पाई हैं, लेकिन तब मैंने कहा था कि ताई आपके अच्छे दिन आने वाले हैं। ताई के अच्छे दिन आ गए हैं। अब मैं बैठा हूँ प्रताप दादा के बाजू में कि अब आपके अच्छे दिन आने वाले हैं, क्योंकि उत्तर प्रदेश में अच्छे दिन आ गए, पंजाब में नहीं आए, लेकिन बाकी 4 राज्यों में तो आ ही गए। और बड़े पत्रकार जो हैं हमारे केतकर साहब, उन्होंने भविष्यवाणी की है कि 15 दिन में सरकार गिर भी सकती है। ये लोकतंत्र के लिए पोषक नहीं है, लेकिन ये उनको जेल में डाल रहे हैं, ये इनको जेल में डाल रहे हैं, वो उनकी ईडी निकाल रहे हैं, ये इनकी सीडी निकाल रहे हैं, कुछ न कुछ चालू है। तो आने वाले दिन मुझे लगता है कि आपके अच्छे दिन आने का संकेत हो रहा है। और कोई भी आए, हम लोगों के लिए, पत्रकारों के लिए एक ही बात है, हम लोग तो आप लोगों के साथ में हैं ही। और ख़ास करके आप प्रताप दादा जितने सरल और सीधे हैं और जिस तरीके से पत्रकार संघ से जुड़े हुए हैं, तो आपका तो कहना ही क्या है। आप लोगों ने मुझे यहाँ बुलाया, बोलने का अवसर दिया, मैं आपका आभारी हूँ। और एक बार फिर से प्राइम पार्क की तरफ से अगर कोई असुविधा हुई होगी तो मैं उसके लिए खेद प्रकट करता हूँ। मुझे नहीं लगता है कि कोई असुविधा हुई होगी, लेकिन इसके बावजूद और कुछ अगर हमसे सुविधा चाहिए तो मुझे बताएं। धन्यवाद। मेरा एक कार्यक्रम है, कलेक्टर साहब ऊपर बैठी हैं और महिलाओं का सत्कार हमने रखा हुआ है, तो उसके लिए मेरा जाना जरूरी है। नमस्कार। धन्यवाद नानकजी. नानकजींचं नेहमीच प्रेम राहिलं आहे, संघटनेवर पालक आहेत, त्यांचीच ही हॉटेल आहे. सकाळी लहाने बंधू जयरामजी होते आणि नानकजींचा विषय असा आहे, मोजरीमध्ये आम्ही स्वतः अनुभवला. प्रतापदादा तिथे नगराध्यक्ष होते त्यावेळेलाही आणि आजही आलेल्या, जो मैं बोलता हूँ वही मैं करता हूँ, अगली बारी मैं मिनिस्टर नाही तर सरकार से तुमको बुलाता हूँ, हे नानकजीने आज म्हणून दाखवलेलं आहे. त्यामुळे नानकजींचा मनपूर्वक आभारी आहे. वॉटरमॅन म्हणून संपूर्ण चांदोरेला तालुक्यासोबत अमरावती जिल्ह्यामध्ये प्रसिद्ध असलेले आमचे मित्र विवेकजी चर्जन यांचा सत्कार माननीय नानकजी आहुजा साहेब तथा प्रतापदादा अडसर हे करतील अशी मी त्यांना विनंती करतो. विवेकजी चर्जन यांनी स्टेजवर यावे. विवेकजी चर्जन बासलापूर चांदूर रेल्वे या ठिकाणाहून आलेले आहेत. सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल सत्कार त्यांचा आपण या ठिकाणी संपन्न करीत आहोत. त्यांची लिम्का बुक ऑफ रेकॉर्डमध्ये तसेच इंडिया बुकमध्ये नोंद आहे. त्यांना अमरावती विद्यापीठाचा यावर्षीचा राष्ट्रीय सेवा योजनेचा पुरस्कार देखील प्राप्त झालेला आहे. माननीय विवेकजी चर्जन यांना संघटनेच्या वतीनं आणि उपस्थित सर्व पत्रकार बंधू भगिनींच्या वतीनं मी विशेष अभिनंदन करते. माननीय आहुजा सर या ठिकाणी आले, नानकजी आहुजा सर या ठिकाणी आले आणि अतिशय मोलाचं असं मार्गदर्शन त्यांनी या अधिवेशनाच्या निमित्तानं केलं. त्याबद्दल मी या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या वतीनं त्यांचे मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करते. आणि राहिलेल्या सत्कार समारंभाकडे या ठिकाणी आपण वळूया. श्री संतोषजी शिंदे, प्रगतशील शेतकरी हिंगोली यांना मंचावर मी सन्मानपूर्वक आमंत्रित करते. माननीय प्रतापदादा अडसळ आणि सर्व सन्माननीय अतिथींना विनंती करते की त्यांनी प्रगतशील शेतकरी हिंगोली श्री संतोषजी शिंदे यांना या ठिकाणी सन्मानित करावं. माननीय श्री संतोषजी शिंदे
त्यांच्या प्रगतिशीलतेचा या ठिकाणी सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. माननीय प्राध्यापक डॉक्टर सुभाष रामचंद्रजी गुर्जर, शिरसगाव कसबा यांना देखील मी मंचावर आमंत्रित करते. माननीय आमदार आदरणीय प्रतापदादा अडसर आणि सन्माननीय पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी माननीय प्राध्यापक डॉक्टर सुभाष रामचंद्रजी गुर्जर यांना या ठिकाणी सन्मानित करावं. माननीय प्राध्यापक डॉक्टर सुभाष रामचंद्रजी गुर्जर, शिरसगाव कसबा या ठिकाणाहून ते आलेले आहे. सर्व सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते त्यांना या ठिकाणी आपण सन्मानित करीत आहोत. शिरसगाव कसबा अर्थशास्त्र विभाग प्रमुख, कला व वाणिज्य महाविद्यालय वरवट बकाल सदस्य येथे ते आहेत, कार्यरत आहे. आणि सदस्य अर्थशास्त्र अभ्यास मंडळ अमरावती विद्यापीठ, अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर ते आहेत. आंतरराष्ट्रीय परिषदेकरता मॉरिशियम व नेपाळ विदेश दौरा यांच्यात या शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा या ठिकाणी सत्कार या ठिकाणी आपण संपन्न करीत आहोत. या अधिवेशनाच्या निमित्तानं अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आपल्या समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सर्वांची आवर्जून दखल घेत आहे, हे या ठिकाणी विशेष. माननीय श्री भारतभाऊ लोया उद्यान पंडित तळेगाव दयासागर दशासर, माननीय श्री भास्करराव बेंगाळ समाजसेवक राहणार कोळसा तालुका शेणगाव हिंगोली यांना मी मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते. आणि सर्व सन्माननीय पाहुण्यांना विनंती करते की माननीय श्री भास्करराव बेंगाळ यांना या ठिकाणी त्यांच्या समाज सेवेच्या कार्याबद्दल सन्मानित करावं. अनेक सामाजिक कार्यात कार्यरत असलेले भास्करराव बेंगळ यांचा या ठिकाणी सन्माननीय पाहुण्यांच्या हस्ते संपन्न होत आहे. माननीय श्री समाधान दामदर उद्योजक जळगाव जामत यांना मी मंचावर सन्मानपूर्वक आमंत्रित करते. माननीय श्री समाधान दामदर सुनगाव येथील टीम मंचावर येतील अशी मी त्यांना आदराची विनंती करते. सुनगाव सिर्फ हंगामा खड़ा करना हमारा मतलब नहीं, हमारी कोशिश है की सूरत बदलनी चाहिए असा गुजमंत्र या अधिवेशनाच्या निमित्तानं देत या अधिवेशनाचा शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहे. या अधिवेशनाला आवर्जून उपस्थित असलेले लोकप्रिय आमदार माननीय श्री प्रतापदादा अडसर यांना त्यांच्या आदरयुक्त वक्तव्यासाठी या ठिकाणी मी आमंत्रित करते. माननीय प्रतापदादा अडसर. परमपित्या परमेश्वराच्या चरणी विनम्र अभिवादन. आपले आद्य पत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या चरणी विनम्र अभिवादन. आपल्या अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आताच ज्यांचं मार्गदर्शन झालं असे नानक काका आहुजा, स्वतःच पत्रकार असलेले आणि अनेक वर्ष हाडाची पत्रकारिता केलेले शिवरायदा कुलकर्णी, मनोहररावजी सुने, मंचावर उपस्थित अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे सर्व सन्मान्य पदाधिकारी, ज्येष्ठ पत्रकार बांधव,
माता भगिनी, युवक मित्र, तसेच आज ज्यांचा सत्कार झाला अशा वेगवेगळ्या क्षेत्रात समाजामध्ये काम करणारे, क्रीडा क्षेत्रातल्या अशा सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती ज्यांचे सत्कार झाले त्या सर्वांचं मी सर्वप्रथम अभिनंदन करतो व त्यांच्यामधून प्रेरणा घेऊन समाजामध्ये अजून या क्षेत्रात काम करण्याकरिता व पुढे जाण्याकरिता प्रेरणा समाजाला मिळेल, त्या क्षेत्रामध्ये आपल्या भागातील, राज्यातील, देशातील सगळे विद्यार्थी किंवा समाजकार्यामध्ये समाजसेवक हे पुढं जातील अशी अपेक्षा करतो. सुरुवातीलाच प्रास्ताविकात मनोहर भाऊंनी आपल्या पत्रकार संघाच्या वतीनं मागण्यांची पत्रक दिलेलं आहे आणि सांगायला हरकत नाही की त्यातल्या जास्तीत जास्त मागण्या अनेक वर्षापासूनच्या आहे. मगाशी शिवराजदादांनी सांगितलं तर त्या पूर्ण करण्याकरता जेवढं काही माझ्याकडून शक्य आहे, माझ्या पूर्ण क्षमतेनं मी निश्चितपणे प्रयत्न करेल. रामदासजी आंबटकर आमचे विधान परिषदेतले माझे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्यांनीसुद्धा सांगितलं आहे की आम्ही सगळे सोबत मिळून हा सगळा विषय मार्गी लावण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. परंतु त्यासोबतच मला असं वाटते की आमचे प्रयत्न तर राहतीलच, पण आपण अनेक वेळा पाहतो, आता टीचा विषय असेल किंवा इतरही अनेक शिक्षकांचे असतील, कुठल्याही वेगवेगळ्या संघटना असतील, त्यांच्या काही मागण्या असल्या, काही अडचणी असल्या, तर ज्या पद्धतीनं एकत्रित होऊन शासनावर दबाव आणून आपल्या मागण्या मान्य करून घेण्याकरता ज्या गोष्टी कराव्या लागतात, मला वाटते आपणही कुठंतरी, मला कल्पना आहे थोडीशी, धामणगाव शहरातही मी काम करतो, पत्रकार बंधूंच्या 2-3 संघटना तिथंही आहेत, वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आपण काम करत असतो. परंतु जेव्हा एक पत्रकार म्हणून संपूर्ण पत्रकारांचा विचार करत असताना जेव्हा आपल्या सगळ्यांच्या अडचणी सारख्या आहेत आणि पत्रकारांच्या समस्या वेगळ्या असू शकत नाही, ती कुठल्याही संघटनेतला असो, कुठल्याही स्तरावरचा असो, त्याच्या ज्या काही समस्या असतात त्या सगळ्यांच्या जवळपास सारख्या आहे. त्याच्यामुळे सर्व संघटनांनी मिळून एक वेळ शासनावर दबाव आणण्याकरता काहीतरी एकत्रितपणे एक काहीतरी उभारलं पाहिजे, आंदोलन वगैरे असं मला वाटते. कारण मगाशी शिवराजजींनी सांगितलं की बाळ रडल्याशिवाय काही आई दूध पाजत नाही. म्हणजे आईपेक्षा मोठं कोणी असू शकत नाही. बाळावरचं प्रेम आईचं किती असते हे काही वेगळं सांगायची गरज आहे, पण तरीही ते रडल्याशिवाय आई काही दूध पाजत नाही. त्याच पद्धतीनं आपण आपल्या मागण्या तीव्रतेनं आणि कुठंतरी शक्ती प्रदर्शन करून मांडल्याशिवाय आम्ही 100% प्रयत्न करू, पण त्याच्या जोडीला आपलंही कुठंतरी दबाव या शासनावर असणं आवश्यक आहे. टी संपाच्या बाबतीत अनेक मागण्या त्या आहेत, त्यामधल्या बऱ्याचशा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. त्याचं कारण जो काही दबाव आहे तेच आहे. म्हणून आपल्याकडूनही मला असे अपेक्षा व्यक्त करतो की आपणही तिथं एक संघटित होऊन सगळ्या संघटनांना सोबत घेऊन या विषयात आपण एकत्रित व्हावं. अनेक वेळा आपण पाहतो की विदर्भातल्या विकास कामांच्या बाबतीत आपण मागं राहतो. त्यामध्येही अनेक अडचणी आहे की राजकारण करत असताना, राजकीयदृष्ट्या काम करत असताना अनेक ठिकाणी आपल्या भागाच्या विकासासाठी आम्ही एकत्र येऊ शकत नाही. परंतु तेच आपण पश्चिम महाराष्ट्र वगैरे पाहिला तर तिथले वेगवेगळ्या पक्षाचे, कुठल्याही पक्षाचे जो पण भागाचा विकास असला त्या बाबतीत मात्र सर्व एकत्र येऊन दबाव निर्माण करतात, तो मोठा निधी आपल्या भागात घेऊन जातात. दुर्दैवानं ते थोडं त्या बाबतीत आम्ही कुठंतरी कमी पडतो असं मला वाटते. तर त्याच पद्धतीनं आपणही सगळे एकत्र येऊन त्या पद्धतीने शासनाकडे मागण्या कराव्या. निश्चितपणे त्यासाठी जो काही पाठपुरावा लागेल आमच्याकडून जे शक्य आहे, मग विधानसभेमध्ये प्रश्न उपस्थित करणं असो की पत्रव्यवहाराच्या माध्यमातून मागणी करणं असो की आमचे जे काही विचाराचे सगळे आमचे आमदार आहेत त्या सगळ्यांनी एकत्र येऊन शासनाकडे मागणी करणं असो, ह्या सगळ्या गोष्टी आपण करू. त्यासोबतच आपल्या संघटनेचंही बळ त्यामध्ये लागणार आहे. कुठलंही क्षेत्र म्हटलं की पत्रकारच नाही, क्रीडा असो, आरोग्य असो, सामाजिक क्षेत्र असो, शेवटी समाजातूनच येणारा माणूस, समाजामधूनच असणारा माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत असते. त्याच्यामुळे समाजामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी असतात त्याही त्या सगळ्या संघटनांमध्ये म्हणा किंवा त्या क्षेत्रामध्ये येतात, त्यासोबतच ज्या वाईट गोष्टी असतात त्याही येतात. परंतु आजही आपला जो देश पुढं चालून राहिला आहे, वाईट गोष्टी असतानाही चांगल्या गोष्टी आहे. त्याच्यामुळे चांगल्या लोकांच्या भरोशावर हे सगळं आपल्या देशाचा रहाटगाडा सुरू आहे. कारण अनेक ठिकाणी वाईट प्रवृत्ती आपण पाहतो. वाईट गोष्टी नसत्या तर कायदे करण्याचा किंवा कायद्याचा धाक
ठेवण्याची गरज पडली नसते. तर असंच सगळ्याच क्षेत्रात असते, परंतु चांगल्या गोष्टींच्या भरोश्यावर प्रत्येक क्षेत्र चालत असते, त्याच्या भरोश्यावरच त्या क्षेत्राचं नाव असते. त्याच्यामुळं आपल्या क्षेत्रात अनेक चांगल्या गोष्टी आहेत, अनेक चांगले लोक आहे. मोठ्या प्रमाणात आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून समाजाचं प्रबोधन होत असते. पत्रकारिता आणि हे क्षेत्र हा एक प्रकारे समाजाचा आरसा आहे. आमच्यासारख्याही सामाजिक क्षेत्रात किंवा राज्य क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना आरसा दाखवण्याचं काम या माध्यमातून होत असते. म्हणजे समाजामध्ये आमच्याबद्दलचं काय मत आहे, आमच्याकडून समाजाच्या अपेक्षा काय आहे, आमचं कुठं चुकून राहिलं, कुठं बरोबर आहे, अशा सगळ्या गोष्टी आरशासारख्या जेव्हा आपण समोर स्वतःला फिजिकली आरशासमोर उभं राहतो, तेव्हा आपल्यामध्ये काय कमतरता आहे, आपला भांग बरोबर आहे का नाही, चेहरा व्यवस्थित दिसते का नाही, असं जसं पाहतो तसं आमच्या कार्याच्या बाबतीत किंवा कुणाच्याही कार्याच्या बाबतीत हे एक आरसा दाखवणारं क्षेत्र म्हणून या क्षेत्राकडे पाहिलं जाते. त्यामुळं मगाशी गेटवर असताना प्रतिक्रिया मागितली होती की जेव्हा आम्ही पत्रकारितेच्या माध्यमातून काही बातम्या लावतो, काही विषय मांडतो, तेव्हा शासनाच्या वतीनं त्या दाबण्याचा प्रयत्न करण्यात येते, दडपण्याचा प्रयत्न करण्यात येते, आम्हाला दाबण्याचा प्रयत्न होतो. पण हे असं जर होत असेल तर ते निश्चितपणे दुर्दैवी आहे, असं होऊ नये. कारण तसं जर झालं तर खऱ्या गोष्टी पुढं येणं थांबतील आणि त्या मग सुधारण्याचा स्कोप राहणार नाही आणि मग समाजामध्ये विकृती, वाईट गोष्टी, चुकीच्या गोष्टी वाढत जातील. मी जसं म्हटल्याप्रमाणे हा एक आरसा आहे आणि आरसा पाहून आपण जर स्वतः बदलू शकलो नाही तर एक चांगला एक हिंदीत शेर आहे, अपना चेहरा ना बदला गया. म्हणजे जो आरसा दाखवून राहिला समोर आपला, स्वतः आपण आरशासमोर उभा आहो, अपना चेहरा ना बदला गया आईने से खफा हो गए. म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा करण्याची. आरसा तुम्ही जे आहे तेच दाखवणार आहे. त्या आरशावर दाखवून आरशावर राग काढून काही उपयोग नाही, आरसा तोडून उपयोग नाही. तुम्ही स्वतःला बदललं पाहिजे, स्वतः सुंदर दिसण्यासाठी स्वतः प्रयत्न केले पाहिजे. तुम्ही जसे असाल तसा आरसा दाखवणार आहे. त्याच्यामुळं हा एक समाजाचा आरसा आहे, आम्हा सगळ्यांचा आरसा आहे. आम्ही कसे दिसतो, कसे वागतो, कसे बोलतो, आमच्याकडून समाजाच्या अपेक्षा काय, आम्ही कुठं चुकतो, कुठं बरोबर आहे, ह्या सगळ्या गोष्टी यामधून दाखवण्यात येतात. माझी फक्त विनंती एकच आहे की आता आम्ही आमच्या मतदारसंघापुरतं बोलतो, अनेक ठिकाणी पत्रकार जेव्हा वस्तुस्थिती मांडतात तेव्हा काय काय होतं याचे अनुभव मी घेतलेले आहे, त्यांना कशी वागणूक मिळते. असं या क्षेत्रात कुणी करू नये. आमच्याबद्दल समाजामध्ये आपण काम करताना लोकांमध्ये माहीत असते कोण काय करून राहिलं, काय नाही करून राहिलं. त्याच्यामुळं थोड्याफार फरकानं आपल्याबद्दल काही लिहिलंही गेलं तरी लोकांना माहीत असते. त्याच्यामुळं फार जास्त काळ एखाद्या चुकीचंही आलं तरी त्याचा आकांडतांडव करून त्या लोकांना फोन करणे किंवा दबाव टाकणे या गोष्टी होऊ नये या मताचा मी आहे. आपल्याला शेवटी आपल्या कामातून आपलं श्रेष्ठत्व सिद्ध करायचं असते. त्याच्यामुळे दुसऱ्यावर राग काढण्यात काही अर्थ नाही आहे. आणि काही मागण्या आपल्या मनोहर भाऊंनी पत्र दिलं त्यामध्ये मला शिरसगावच्या दिसल्या. दुर्दैवानं आम्हाला मतदारसंघाच्या बाहेर काही करता येत नाही. त्याच्यामुळं त्या भागात आपण आता आपल्या मंत्रीच आता सध्या खरं त्यात शिरसगावचं दिसलं, मला चांदूर बाजारात दिसलं. तर निश्चितपणे आता आपण माझ्या मतदारसंघात तिन्ही तालुक्याला मी आमदार निधीतून ॲम्ब्युलन्स दिलेल्या आहेत, परंतु अजूनही काही ॲम्ब्युलन्स देण्याच्या विचारात आहे. त्यामध्ये NGOला देता येते की नाही आमच्या याच्यात काय आहे ते जरा तपासून निश्चितपणे, कारण त्या योग्य पद्धतीनं चालवणं, त्याचं मेंटेनन्स करणं आणि त्या रुग्णांच्या योग्य वेळी कामी पडणं हे सुद्धा अत्यंत आवश्यक असते. त्या दृष्टीनं एखाद्या चांगली NGO काम करायला तयार असेल तर निश्चितपणे तसा मी 100% प्रयत्न करीन. बऱ्याच गोष्टी त्या जवळपास 21 मागण्या आहे. 21 मागण्यांपैकी शक्यतोवर जेवढ्या जास्तीत जास्त शक्य होतील, कारण आमच्या वैयक्तिक स्तरावरच्या त्या नाही आहे, राज्य स्तरावरच्या, केंद्र स्तरावरच्या मागण्या आहे. मगाशी नानक काकांनी सांगितलं की खरोखर या 2 वर्षात कोविडमुळे अनेक अडचणी आल्या त्यामध्ये. आणि शेवटी प्रिंट मीडिया हा तर अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण एखाद्या वेळेस आपण चर्चा करताना ग्रामीण भागातही बोलताना पाहतो, लहानातला लहान सामान्यातला सामान्य माणूसही एखाद्या वेळेस चर्चा करताना एखाद्या गोष्टीची जर चर्चा करतो का असं असं झालं तर समोरच्यानं जर म्हटलं की नाही नाही असं काही नाही, तर तो ताकदीनं तिथं म्हणते नाही नाही पेपरात छापून आलं ना, म्हणजे पेपरमध्ये छापून आलं याचा अर्थ ते खरंच आहे. हा आजही विश्वास आपल्या ग्रामीण भागामध्ये 90% लोकांचा आहेच. त्याच्यामुळे आपली जबाबदारी त्याच प्रमाणात आहे. त्यामुळं बातम्या येताना त्या तपासून
योग्य पद्धतीनं येणं हे सुद्धा आपली जबाबदारी आहे. आपण निश्चितपणे त्या पद्धतीनं काम करत आहात. अजूनही पुढं ज्या काही गोष्टी असतील, मी सातत्यानं आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांच्या संपर्कात असतोच आणि ज्या ज्या अडचणी येतील त्या करण्याचा मी सोडवण्याचा प्रयत्न करत असतो. धामणगाव शहरामध्ये पत्रकार भवनाचा विषय होता, अनेक वर्षापासून होता. शेवटी त्यामध्ये काही अडचणी असतात. मागच्या तारखेला 6 जानेवारीला त्याचं आम्ही उद्घाटन केलं आहे. अजून बऱ्याच गोष्टी व्हायच्या आहे. धामणगाव नगर परिषदच्या माध्यमातून तिथं पत्रकार भवन उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न केला. सध्या छोटी रूम आहे, ती विस्तृत अजून मोठं. आता हे नवीन निवडणुका झाल्यानंतर निश्चितपणे तिथं एक चांगलं सभागृह आणि चांगली वास्तू पत्रकार बांधवांसाठी उभी राहील असा मला विश्वास आहे. आणि त्याच पद्धतीनं सर्वच तालुक्यांमध्ये ते व्हावं, हा जो दृष्टिकोन आपण बोलून दाखवला त्या दृष्टीनेही शासनाच्या मागं लागून तसं करण्याकरता मी निश्चित प्रयत्न करीन. आपल्या पालकमंत्री महोदया आज येणार होत्या, परंतु काही कारणाने येऊ शकल्या नाही. त्या असत्या तर सविस्तर चर्चा इथंच होऊन आपल्याला काहीतरी निर्णयापर्यंत पोहोचता आलं असतं. परंतु त्यांच्याही मागं लागून आपल्या सगळ्या मागण्या शासन दरबारी पोहोचवण्याचा, केंद्र असो की राज्य असो, दोन्ही सरकारांमध्ये पोहोचून त्या सोडवण्याचा आम्ही निश्चितपणे प्रयत्न करू. मला आपण इथं बोलावलं आणि पत्रकार बांधवांसमोर जे आम्हाला मार्गदर्शन करत असतात त्यांच्यासमोरच बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचा मनापासून आभार मानतो. आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि मार्गदर्शन असंच आमच्या पाठीशी असू द्यावं. चूक असल्यास चुका दाखवाव्या, चांगलं असल्यास चांगलंही छापावं अशी आपल्या सगळ्यांना मनापासून विनंती करतो. आपल्या सगळ्यांच्या भावी आयुष्याकरता मनापासून शुभेच्छा देतो. आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या भविष्यात राहू नये. आपल्या सगळ्या अडचणी सोडण्यात आम्हाला यश मिळावं अशी प्रभूचरणी प्रार्थना करतो. पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. आणि मलाही आज जरा उद्यापासून अधिवेशन पुन्हा सुरू होऊन राहिलं, त्यामुळे मुंबईला निघायचं असल्यामुळं आपल्या सगळ्यांची रजा मागतो आणि आपल्या सगळ्यांचे आभार मानून माझ्या 2 शब्दांना विराम देतो. जय हिंद, जय श्रीराम. धन्यवाद दादा. या ठिकाणी मला एक आवर्जून उल्लेख करावासा वाटतो की खेलो इंडियाचे संपूर्ण भारतामध्ये 14 केंद्र आहे, पण आपल्या अमरावतीतल्या नांदगाव खंडेश्वर भागात हा ग्रामीण परिसर आहे. तरी देखील माननीय खासदार रामदासजी तडस आणि आत्ताच या ठिकाणी अतिशय आदरयुक्त आपल्या वक्तव्यातून आम्हाला प्रबोधन करणारे माननीय आमदार प्रतापदादा अडसळ यांच्या प्रयत्नांमुळे नांदगावसारख्या ग्रामीण परिसरात आपल्याला 1 केंद्र मिळालेले आहे. ही आमच्यासाठी फार मोठी अभिमानाची बाब आहे. सर्वांनी टाळ्या वाजून या ठिकाणी नांदगाववाल्यांचं आणि आजूबाजूच्या सगळ्या परिसरातल्या लोकांचं या ठिकाणी आपण अभिनंदन करूया आणि प्रतापदादांचं या ठिकाणी विशेष आभार व्यक्त करूया. करोना महामारीच्या काळात बरेच आमचे पत्रकार बंधू आणि त्यांच्या घरची मंडळी, अनेक कुटुंब ढासळले. त्यांना या अधिवेशनाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी आता श्रद्धांजली वाहणार आहोत. तसेच बच्चूभाऊ कडू यांच्या आईचं काल निधन झालं, त्यांना देखील या प्रसंगी आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत. सर्वांना विनंती आहे की आपण आपल्याच जागेवर उपस्थित व्हावं. नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या पत्रकार बंधूंना देखील विनंती आहे, चहाच्या ठिकाणी उपस्थित पत्रकार बंधू आणि सर्वांना विनंती आहे की आपण आपल्या जागेवर 2 मिनटं मौन व्यक्त करावं. शांती शांती शांती. आणि कार्यक्रमाचा या अधिवेशनाचा संध्याकाळ झाली तरी जसा संधीप्रकाश तेवत राहतो, तसेच या अधिवेशनाचा संधीप्रकाश असंच पुढच्या अधिवेशनापर्यंत तेवत राहील अशी या ठिकाणी मी आशा व्यक्त करते. आणि आभार व्यक्त करण्यासाठी माननीय प्राध्यापक रवींद्रजी मेंढे, प्रदेश महासचिव यांना या प्रसंगी आमंत्रित करते. माननीय प्राध्यापक रवींद्रजी मेंढे.